एक रेल्वे एका उभ्या माणसास 20 सेकंदात ओलांडते व तीच रेल्वे 400 मीटर लांबीच्या पुलास 60 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेची लांबी व वेग शोधा. अगोदर पुस्तकमध्ये पहा, पुस्तकी डिटेल मेथड कशी बघा. इथं रेल्वेची लांबी किती आली 200 मीटर आणि वेग किलोमीटर प्रति तासामध्ये दिलेला आहे 36 किलोमीटर प्रति तास. आता याची ट्रिक कशी असणार आहे बघा. जे तुम्हाला टायमिंग दिला आहे बघा, काय टायमिंग दिलेलं आहे, माणसाला ओलांडण्यासाठी 20 सेकंद आणि रेल्वे आणि पुलाची लांबी म्हणजेच अंतर असणार आहे, त्याला ओलांडण्यासाठी 60 सेकंद दिलेले आहे. म्हणजे सेकंद आहे का त्यांचा फरक घ्या बघा. इथं 60 वजा 20 किती आला रे, 40 सेकंदाचा फरक आला. किती आला, 40 सेकंदाचा फरक आला. आता तुम्हाला अंतर काय असेल, पुलाचं दिलेलं आहे 400 मीटर. मग काय करा, त्या अंतराला 400ला काय करा 40ने भाग द्या, बरोबर. म्हणजे टायमिंगने जर आपण अंतराला भाग दिला तुमचा वेग निघणार आहे. मग वरला 00 किंवा 40 एके 40 करा, हे 0 कट करा, इथं अटॅच करा. म्हणजेच 10 काय असणार आहे, मीटर पर सेकंद असणार आहे, मीटर पर सेकंद असणार आहे, बरोबर. तर मला काय विचारले, लांबी विचारली कशाची, त्या रेल्वेची लांबी विचारलेली. मग तुम्ही जर ह्या वेगाने 60ला जर गुणलं तर ह्याच्यामध्ये काय होतं, वेळ जो आहे तो रेल्वेचा आणि पुलाचा आहे. अंतर काय होणार आहे, रेल्वेची लांबी आणि पुलाची लांबी आणि रेल्वेची लांबी ह्यांची ॲडिशन म्हणून हे वेळ असणार आहे. तुम्ही डायरेक्ट हे जे माणसाला स्वतःची लांबी नसते, हे जर टायमिंगला जर ह्या वेगाने 10ने जर गुणलं डायरेक्ट तुमचं अंतर नाही का रेल्वेची लांबी निघणार आहे. मग बघा, रेल्वेची लांबी बरोबर ती काय करणार आहे, ही वेग 10 आहे आणि माणसाचं काय ओलांडण्यासाठी वेळ किती लागतो 20 करा गुणाकार घेऊ. 200 काय असणार आहे मीटर रेल्वेची लांबी. किती वेळ लागला बघा बरं. आता मला काय विचारलं, त्यांनी वेग विचारलेला आहे, बरोबर. तर वेग शोधा, पण किलोमीटर प्रति तासामध्ये वेग दिलेला आहे. मग बघा अंतर किती आलं रे, 200 मीटर आलं, बरोबर. म्हणजे माणसाला ओलांडण्यासाठी जो वेळ लागतो त्यांनी जर भाग जर दिला मग ते किती रे 20 सेकंद आहे. मग 20ने भाग द्या, 20 एक 20, बरोबर. आणि हे 0 कट करा, इथं अटॅच करा. म्हणजेच हे काय असणार आहे रे, 10 मीटर पर सेकंद असणार आहे वेग तुमचा. तर मला नाही का किलोमीटर प्रति तासामध्ये विचारलं, मग त्याला फक्त नाही का 18 छेदामध्ये काय करा 5ने गुणा. 5 एक 5, 5 दोन्ही 10 आणि 18 दोन्ही किती रे 36. मग 36, बरोबर. हे काय केलं रे, हे 36, बरोबर. किलोमीटर काय असणार आहे, पर आवर असणार आहे, किलोमीटर प्रति तास. म्हणजे अंतर किती आलं 200 मीटर आणि वेग किती आला 36 किलोमीटर प्रति तास. तर बघा पुस्तकामध्ये हे 200, बरोबर, आणि हे 36 किलोमीटर प्रति तास.